बैठक आपण आयोजित केली होती। सर्वप्रथम मी शेतकरी कामगार पक्षाचे आज जी काही आलेली आहे ते तुम्ही निडर कार्यकर्ते, मी सर्व निडर कार्यकर्त्यांचा मी पहिल्यांदा आभार मानतो। तुम्ही काही बोलत असलं तरीसुद्धा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच तुम्हाला जेव्हापासून आपण टाकलं की बैठक आहे म्हणून तेव्हापासून बरेच प्रश्न निर्माण झाले। प्रत्येकाने सांगितलं आपलं आपलं की काय झालं काय नाही। इथं तर सांगितलं आम्ही एका गावात आहे पण आम्ही दोघांना फोन पण करून नाही आलो। ही परिस्थिती सगळ्यांची झाली, ती दुर्दैवाची परिस्थिती आहे। आणि या अशा बैठका आम्ही आता मागच्या 1 वर्षापासून झाल्याच नाहीत की म्हणजे आपण मी तर लहानपणापासून अशा या सतरंजावर बसायचं, इथं लोक असायची, हे चित्र बघत बघतच आम्ही मोठे झाले। बसून काढा व्हिडिओ तर असं इकडच्या बाजूला या आले तेवढंसाठी तर ह्याच्यातून आपण सर्व आता सगळ्यांनीच आपल्या 4-4 पिढीचा अनुभव सांगितला। सर्वप्रथम मी तुमचा आभार मानतो की या चिंतन बैठकीला तुम्ही सर्वजण उपस्थित राहा। ही कुठली वैयक्तिक कुठल्या व्यक्तीसाठीची बैठक नसून कार्यकर्त्यांच्या येणाऱ्या निवडणुकीसाठीची बैठक आहे। आणि ही बैठक घेतानाही मला अडचणी आल्या। पहिला तर मी बैठक घ्यायला समोर जात नव्हतो। आत्तापर्यंत मला बरेच सगळी तरुण मंडळी मला एवढी पेडायची की तुम्ही बैठक लावा बैठक लावा। मी म्हणायचो ज्यांना नेतृत्व तुम्ही दिलेलं आहे ते निश्चित बैठक तुमचं चांगलं वाईट त्यांना कळत असेल तर ती लावतील बैठक, ह्या आशेनं आपण मी त्यांना बऱ्याच वेळा थोपवतो। बऱ्याच लोकांनी त्यांनाही सांगितलं की बैठक घेतली पाहिजे, लोकांचे जी काही म्हणणं आहे ते ऐकून घेतल्याशिवाय पक्ष टिकणार नाही। तर अशा परिस्थितीमध्ये मलाही भरपूर अडचणी आल्या। ही अडचणी येत असताना पण कुणाला वाटत असेल की मी कुणाला सांगितलं नाही। मी पहिल्यांदा चिटणीस आपले तालुक्याचे चिटणीस आहे त्यांनाही मी सांगितलं की आपल्याला बैठक घ्यायला लागते। मी नगरपालिकेच्या आधीही सांगितलं होतं पण नगरपालिकेच्या वेळेस पण झाली नाही बैठक, आचारसंहिता लगेच लागली। परत तो पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मी परत आज ह्यावेळेस पण सांगितलं आपल्याला बैठक घ्यावी लागते। परत बाबासाहेबांना मी माझ्या बाईटमध्ये पण सांगितलं, बाबासाहेबांनाही या संदर्भातलं मी माहिती दिलेली आहे। आज पुन्हा मी एवढं रात्रभर वेगवेगळे अफवा पसरून ही पक्ष जिवंत राहावा, पक्षाची लोक नीट राहावी यासाठी मी माझे म्हणजे माझ्या जी काही मान सन्मानाच्या चपला बाहेर ठेवून मी त्यांना परत एकदा म्हणलं की ही बैठक आहे ही कुठल्याही व्यक्तिगत एखाद्या व्यक्तीसाठीची नाही आहे, ही पक्षाच्या पुढच्या येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीची बैठक आहे। तुम्ही याला गांभीर्याने घेतलं पाहिजे। उद्या 2 दिवसात आचारसंहिता लागल्यानंतर आपल्याला बैठक घेता येणार नाही, या भूमिकेतून मी बैठक बोलवलेली आहे। ज्या पद्धतीचं वातावरण 2च विषय होते मी त्यांना पण सांगितलं आणि मी सगळ्या ज्येष्ठांना सांगितलं। मी आत्ता इथं बरेच मंडळी उपस्थित आहेत, सगळ्याच मान्यवरांचं पण मी आभार मानतो। म्हणजे खूप माझ्या वडिलांच्या वयाची आहे आणि अशीच अर्धी मंडळी पण आहेत पण ती दबकून येत नाही आहेत। पण त्यांनाही मी खूप विनंती केली की ही बैठक जी आहे आव्हान केलं की बैठक आहे कार्यकर्त्यांचं, ही माझ्यासाठी नाही आहे किंवा माझी निवडणूक नाही आहे। माझी निवडणूक जिथं मी इच्छुक होतो, मला जबाबदारी दिलीनंतर मी इच्छुक झालो, नंतरच्या कालखंडात इच्छुक झालो। पूर्वी तर दिली ती मला माहिती नव्हतं की परिस्थिती काय, पण ते सगळ्या झाल्यानंतर जबाबदारीनं आपण एक इच्छुक उमेदवार होतो। ती निवडणूक आज नाही आहे, आज निवडणूक आहेत त्या कार्यकर्त्यांच्या आहेत। आपण नगरपालिकेमध्ये काय उणिवा आपल्या झाल्या पक्षाच्या तर ह्या पण बोलल्या गेल्या की आपल्याला एकतर पक्ष म्हणून लढणं गरजेचं होतं, आघाड्या करताना आपण केंद्रस्थानी असणं गरजेचं होतं। ह्या संदर्भातलं आत्मचिंतन आपण करावं ही रास्त अपेक्षा होती। आणि आजही मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जबाबदारीनं मीही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सहभागी ह्यासाठी नव्हतो की जे काही घडत होतं ते पचनी पडत नव्हतं, डोक्यात जात नव्हतं की नेमकं करायचं काय, पाऊल टाकावं की नाही टाकावं, पाऊल टाकण्यानं आपण पक्ष संपवतोय की पक्ष वाढीस नेतोय, ह्या संदर्भातली कोणतीही कल्पना डोक्यात म्हणजे मुंग्या येण्यापर्यंत निर्णय झाल्यानंतर त्याचे दुष्परिणाम पूर्ण शहरामध्ये दिसले। पण त्यामध्ये एकच रास्त अपेक्षा होती की जी काही आघाड्या आधीही आबांनी केल्या होत्या, आबासाहेब ज्यावेळेस होते त्यावेळेस पण आघाड्या झाल्या होत्या, पण त्यावेळेस आघाड्या होताना शेतकरी कामगार पक्ष हा आत्ताही बोललं की केंद्रस्थानी ठेवून आघाड्या झाल्या। नगराध्यक्ष पदासारखं पद हे आत्तापर्यंत आपण सातत्याने एवढे वर्ष लढतोय तर ते पद आज आपण लढलो नाही, ही एक दुर्दैवाची बाब आहे। आणि जे काही खालचे
घडामोडी म्हणजे खालची जी काही पदं घ्यायची होती, काही नगरसेवकांचे हे घ्यायची होतं, तिथंही आपण कुठं केंद्र बरं ते गमावलं तर तिथंही कुठं असं वाटत नाही की आपण जास्तीच्या संख्येनं सीटा घेतल्यात, पदं घेतले, असंही कुठं दिसलं नाही. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये आपण गमवलं काय आणि मिळवलं काय ह्याचंही आत्मचिंतन करणं गरजेचं होतं. या ह्याच्यातून मला एवढं निदर्शनात आलं आहे की ह्या सगळ्या ज्या काय आघाड्या झाल्या ह्या लोकांना पचल्या नाहीत आणि ह्या लोकांनी नाकारलेल्या. तर ह्याचा विचार मी तुम्ही जो आज विश्वास माझ्यावर दाखवून तुम्ही सगळेजण आला, निश्चितपणे ताकदीनं मी तुम्हाला सांगतो की ही फक्त तुमच्यासाठी बोलवलेली बैठक होती. बऱ्याच लोकांनी सांगितलं की कुठं बोलायला आम्हाला मार्ग नाही आहे, कोण विचारत नाही आहे. आज ही मी कोणताही मनामध्ये आकस न धरता दोन गावच्या जिल्हा परिषदेच्या मिटिंगी झाल्या, नगरपालिकेच्याही झाल्या होत्या. तर त्यावेळेसही मला बोलवण्यासाठी त्यांचं वावगं काय आहे हेच मला पहिला तर समजत नाही. म्हणजे मी त्यांच्या इलेक्शनमध्ये मी खूप गांभीर्यानं बोलतो. त्यांनी जेवढ्या वाड्या वस्त्या फिरल्या नाहीत तेवढ्या वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन मी प्रचार केला, हे सगळे तुम्ही अनुभवले. मग एवढं असताना मी स्वतःचं सगळं त्यांना हे करत असतं त्यांच्या निवडणुकीसाठी आपण सर्व पळत असताना आपण कुठं चुकलो बाबा की आपल्याला दूर केलं जाते, हाही प्रश्न पडतो. आज ही मीटिंग बोलवताना सुद्धा त्यांनी सूतगिरणीवर आपल्याला सवय आहे, सूतगिरणीचा बनसोडे साहेब आपल्याला फोन करतात, कॉल अटेंडर आहेत ते, त्या माणसाला धमकी देऊन सांगावं. म्हणजे टिकाचा विषय नाही, पण ही बैठक बोलवताना म्हणजे पक्षाची बोलवायला का, शिवसेनेची बोलवायला का, BJPची बोलवायला लागलोय का, अजून दीपका गटाची बोलवायला लागलोय. ही शेतकरी कामगार पक्षाची बैठक बोलवते आणि ही सूतगिरणी शेतकरी कामगार पक्ष प्रथम, मग सूतगिरणी आणि मग आपण. पक्ष असं नसता तर ही सूतगिरणी उभारली नसती, ही सगळी व्यवस्था उभारली नसती. आज सूतगिरणी चालावी म्हणून प्रयत्न करायला पाहिजे होता, तिथं एक बैठक लावू नये. पण त्या बैठकीला तुम्हाला बोलवलं होतं का? होतं बोलवलं. तर तुम्ही त्याच्यामध्ये त्यांनी मला सांगितलं मी विचार करून सांगतो. पक्षाच्या बैठकीला विचार करून का सांगावं? तुम्हाला यांनी मतदान दिलं नाही का? त्यांनी जर त्यावेळेस विचार केला असता एवढा जर आता इथं बसणारे जवळपास एक जण हजार मतदानाचा तर इम्पॅक्ट करतोय, तर ह्या लोकांनी विचारतात त्यावेळेस असं म्हणलं असतं आम्ही विचार करून सांगतो, मग काय झालं असतं? तर ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी विचार करायला पाहिजे. पक्षाची मीटिंग अजेंडा त्यांनाही माहिती आहे, तिथं वैयक्तिक कुठला अजेंडा आहे का सगळ्यांनी वाचला, सगळ्यांना मी. आणि त्या त्रासामुळं त्यांना धमकी दिली, त्यांना रजेवर पाठवलं. त्या गरीब माणसाचं काही हे नाही, ते म्हणे भैया मला काही समजत नाही, तुमचं ऐकू का मी त्यांचं ऐकू, त्यांनी मला रजेवर जायला सांगितलं. इथंपर्यंत अशी परिस्थिती आजपर्यंत शेतकरी कामगार पक्षामध्ये कधीही झालेली नाही. आणि चेअरमनांना पण दाब द्यायचा की बाबा असा निरोप देता येणार नाही म्हणून सांगा. मी सांगितल्याशिवाय सूतगिरणीवरून आता सूतगिरणीचे आता माझी आई संचालक होती इथं महिलांची, माझे वडील अजून संचालक आहे आणि आम्हालाच आधी म्हणजे असं करायला येत नाही. मग आम्ही पक्ष वाढवायचा म्हणजे तुम्ही निर्णय घेताय त्याच्यात पक्ष वाढताना तर कुठं दिसत नाही, प्रश्नचिन्ह तर उभा राहतात. आम्ही एक होता म्हणून तर निवडणूक झाली ती आपण सगळं पक्ष राहावं. पहिलीही निवडणूक तुमच्या भावना स्पष्ट आहेत, पहिली निवडणूक आपण पक्ष टिकावासाठी लढली. सगळं आपण म्हणजे माझ्या वडिलांनी जेवढं केवढं आहे तेवढं मी आधी पण सांगितलं. मी स्वतःच्या वैयक्तिक ठिकाणावर मला आता बरेच बोलली, आता बरेच त्यांच्या मनातून सगळं बोलली. पण ठिकाणावर न जाता की आपण म्हणजे तुम्ही लोकांनी जसं केलं तसं आम्ही कार्यकर्ते म्हणून पण पक्षासाठी आम्ही आमच्याकडे जेवढं होतं तेवढं केलं, दुसऱ्याही इलेक्शनला केलं. पण ज्या अर्थी ते वेगळ्या बाजूला ठेवता त्याचा अजूनपर्यंत प्रश्न सुटलेला मलाही नाही आहे. तर तो एक गंभीर विषय आहे. आणि ह्या याच्यामध्ये मी त्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी घेतो नगरपालिकेमध्ये की थोडा वेळ कमी होता आणि अचानक घडामोडी घडल्यानंतर आता किशोर पण इथं आहेत, दीपकराव होते गेले आत्ता, शहरातल्या लोकांना पण एवढं की लास्टच्या तासांमध्ये झाल्यावर आपल्यालाही काही करता आलं नाही की बाबा स्वतंत्र पक्षाचा कोण उमेदवार उभा करावा असंही ती परिस्थिती नव्हती. नाहीतर तशी एक तरी परिस्थिती असती तर निश्चित आपण शेतकरी कामगार पक्षाचा कोणी नसता तर पक्ष जिवंत ठेवणार. मी पण नगरपालिका लढली असती, मी तसा आहे माणूस की ऐनवेळी कोण नसलं तर मी ग्राउंडवर उतरणारा माणूस. आणि मी आधीही पण मी माझ्या पहिल्याही बाईटमध्ये सांगितलं होतं की नेतृत्वाने बैठक घ्यावावी, ते घेत नसतील 2 दिवसात कारण का आचारसंहिता लागते तर मला नाईलाजानं बैठक घ्यावी लागेल.
ह्या ह्याच्यामध्ये मी बैठक आज बोलवली. उद्याच्या निवडणुकीमध्ये ज्या परिस्थितीमध्ये आता नगरपालिकेच्या इलेक्शन झाला, नगर परिषदेचे इलेक्शन झाल्या, त्यामध्ये जो काही वातावरण येतं आहे की आणि मंत्री महोदयांनी करणारे स्टेटमेंट हे आपल्याला पूरक आहे की मारक आहे ही समजायला करत, म्हणजे ते विरोध कुणाचा करत होते आणि आपल्याबरोबर संगतीमध्ये राहून आपल्याला ते मार्काची वक्तव्य करणं हेही काही योग्य दिसत नाही. म्हणजे शेतकरी कामगार पक्षाच्या गडामध्ये आम्हाला 4 जागा आल्या, हे वक्तव्य आपल्याला नाही, ज्यांनी त्यांच्याबरोबर युती केली त्यांनी खरं आत्मचिंतन करण्याची गरज आहे की आपण कुणाच्या तिकीट दिलं नाही पक्षाचं, 25 लाख रुपये मागितलं, 20 लाख रुपये घेऊन गेलो तुम्ही. पण नगरपालिकेच्या इलेक्शनवरून एवढं समजलंय की पैशावर निवडणुका, पैसे लागतात निवडणुकाला, फक्त पैशावरच निवडणुका असतात अशातला भाग नाहीये. जे आपल्याला चांडोलवाडीच्या प्रभागामध्ये दिसलं की ज्या ताकदीनं ततलाच आहे, 6 नंबर मधलाच आहे, 20 लाख रुपये ज्या ताकदीनं तिथं एका गरीब महिलेला निवडून आणलं, ही एक लोकशाही जिवंत ठेवण्याचं हे आहे. आणि तुम्ही निराश होण्याची गरज नाही आहे. लोक टीका टिप्पणी करतात, मी एवढीच अपेक्षा करतो की बाबासाहेबांना ही मी विनंती करेन, मी भविष्यातही विनंती करेन की पक्ष टिकवणं, पक्ष असेल तर तुम्ही आमदार आहे, पक्ष असेल तर मी पण इथं बसून तुम्हा सर्वांना बोलू शकतो, आपण संघटित राहू तर आपण सर्व करू शकतो. एकटीचे बळ आपण लहानपणापासून ऐकत असतो, एक काडी मोडायची सोपा आहे पण 4 काड्या मोडायचं खूप ताकद लावावी लागते. तर त्या पद्धतीनं माझी कोणतीही अपेक्षा नाही. मी सगळ्यांना सांगितलं होतं की आपण एक चिंतन बैठक आणि खूप म्हणजे पक्ष चालवताना लोकांना विश्वासात घेणं, त्यांच्या बैठकी घेणं, त्यांना सामावून घेणं, त्यांचं मन जाणून घेणं, नाहीतर ह्यांचा सगळा राग परत मतदानामध्ये व्यक्त होण्यात काय अर्थ आहे वेळ निघून गेल्यानंतर. तर ह्या भावनेसाठी आपण हे सगळं बोलवलं होतं. येणाऱ्या पंचायत जिल्हा परिषदेमध्ये आता तुमचा सगळ्यांचा तुम्ही एक विश्वास दिलेला आहे की आपण स्वबळासाठी निश्चित प्रयत्न केला गेला पाहिजे. त्यांनी 2 गावच्या मिटिंगा घेतल्या असतील तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा आजच्या मिटिंगचा निश्चित तुम्ही सर्वांनी एवढी ताकद दाखवली तर आज तेही लोक विचार करतील. हे पक्ष सगळ्यांना घेऊन जाण्यासारखा विषय असतो. पक्ष कुणा मी म्हणेल तशीच पूर्व दिशा असं नसतं. त्यामुळं येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये मी जबाबदारीने सांगतो की शेतकरी कामगार पक्ष हा केंद्रस्थानी ठेवून आपण निश्चित काम केलं जाईल. आणि वरिष्ठांनाही जी काही नगरपालिकेची घटना घडली, जी काही पक्षाचे ज्येष्ठ आहेत त्यांनाही आवडलेली नाही. त्यांनी स्पष्ट निरोप दिला होता की हा पक्ष सोडून तुम्ही कुणाबरोबरही युत्या आघाड्या करा असा संकेत दिला असताना सुद्धा हा एक XY पक्ष सोडून तुम्ही ह्या सगळ्यांशी युत्या आघाड्या करू शकता स्थानिक लेवलचा विचार करून. पण ह्या सगळ्याला कुठंतरी बगल देऊन काही निधी आणण्यासाठी तुम्ही कराल ही तुमची मान्य करतो की तुम्ही चांगला प्रयत्न केला. पण ह्याच्यामध्ये समोरच्याचं स्टेटमेंट काय आलं आहे ती पायाखालची वाळून निसटल्यासारखाचा प्रयत्न आहे. म्हणजे ते तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा खूप बारकाईने, कारण का पहिल्या निवडणुकीमध्ये लोक आपल्याला नमवायला आज आबासाहेब आपल्या नाही आणि तेवढं गांभीर्यानं राजकारण बघणं आज गरजेचं आहे की प्रत्येक वेळेस की आबासाहेब ह्या परिस्थितीत असते तर काय केलं असतं. मी निश्चित जबाबदारीने सांगतो आबासाहेब असते तर अशा पद्धतीची अभद्र युती तर केली नसती एवढं मला वाटतं. शेतकरी कामगार पक्षाची ताकद ही तुम्ही वारंवार दाखवून देता, सत्ता असो किंवा नसो. सत्तेचा आता मला जर आता प्रश्न पडतो की मी सत्तेत आहे की सत्तेत नाही आहे. म्हणजे ज्याच्यासाठी आपण अट्टासा केला ते सगळं करून पण आपण सत्तेत नसल्यासारखी जी जर भावना असेल तर ह्या सगळ्या मला काही अर्थ उरत नाही. बऱ्याच गोष्टींचं माझ्या वैयक्तिक, मी दुसऱ्यावर टीका नाही करणार, पण माझ्यावर टीका केलेल्याचं तर मला खंडन करावं लागणार. बरेच लोकांनी सांगितलं की मी अजूनसुद्धा म्हणजे आज मी 24 तास कुणी पण मला कधी पण फोन करा, म्हणजे असं कधीच होत नाही की मी फोन उचलत नाही किंवा मी फोन परत करत नाही, असं कधीही घडत नाही. तो एक काळ होता, मी वारंवार सांगते अजून पण ते भाषणात तीच येते, कारण का ती आता माझ्यावर टॅगलाईन झाली की मी फोन उचलत. आजही कुणी मला फोन करावं, कुठल्याही परिस्थितीमध्ये फोन करावं, अशा परिस्थितीत फोन करतात की त्यांना सांगावं लागतं उद्या सकाळी फोन करा. म्हणजे एवढा विकास होऊन फोन करतात तरी आम्ही ऐकून घेतो. ह्या परिस्थितीमध्ये मी आज पण त्यावेळेस माझी परीक्षा होती
आज तुम्ही पण विचार करा, तुमच्या 10वी एखादा घरातलं एक पोरगा असते 10वी परीक्षा, त्याला फोन तर हातात घेऊन देता का तुम्ही? मी तर माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या परीक्षेसाठी जो होतो ती म्हणजे 3 वर्षातून एकदा परीक्षा आहे. आणि त्या परीक्षेचा म्हणजे त्या घडामोडीच सोबत आल्या की हे इलेक्शन झालं, कोरोना आला, कोरोनात तर कोण होतं इथं? कोरोनात आम्ही सगळीच म्हणजे फ्रंट वर्कर सगळीच होतो आम्ही, म्हणजे बाबासाहेब तिकडं असतील, मी इकडं होतो, सगळ्या डॉक्टरांना कंपल्सरी ड्युटी लावली होती. सर तो त्या 1.5 वर्षाच्या कालखंडात 2 वर्षाच्या कालखंडात आम्ही देशसेवाच करत होतो ना, दुसरं काय करत होतो? तर ह्या परिस्थितीमध्ये आम्ही आलो नाही, आम्ही हे नाही केलं, आमच्या परीक्षा पुढे ढकलल्या. मी आज वारंवार सांगतो, आता ही मी खूप वेळा सांगितलं मी काय केलं काय नाही केलं. आणि त्याच्यानंतर येत असताना आता सांगितलं की कार्यकर्त्यांचे 50 लाख रुपये आम्ही कशाला घर जाळायचं. पण मी तर आमदारकी लढवली आहे, किती खर्च झाला असेल तुम्ही अंदाज लावा, पण आम्ही कधी ओवादो केला नाही. पण ते करत असताना परत घर सांभाळायचं आणि कुणालाही माझी एक हे आहे की कुणाच्या मिंद्यात न राहता आपलं समाजकारण राजकारण करायचं. तर अशी बैठक बोलवता येते हिमतीवर. तर नाहीतर मग ह्याला विचारू, त्याला सांगू, मग त्याला वाईट वाटेल, त्याची उचल घेतली आहे, मग ह्याला वाईट वाटेल, मग ह्यानं मला मागच्या वेळेस मदत केली होती हे आर्थिक, मग आता मला ह्याच्या दावणीला जायला लागेल, हे सगळं होत राहतं. तर ह्या गोष्टी मी माझे तत्व पाळून आहे. कुणी काही म्हणाव, पण मला माहिती आहे की माझ्या डोक्यात मी शांत आहे, कारण की मी कुणाची उचल नाही घेत. त्याच्यामुळं मी जे काय करेल ते आधी पण पक्षासाठी केले, खरं का लहानाचं मोठं बघतच झालेलो आहे. मी त्याच घरात जो वाढलेलो आहे. परिस्थितीनुसार गोष्टी बदलल्या, पण जी भावना लाल बावटेची आहे ती कधीही नाही. माझ्यावर डागही लावले की हेच BJPत जाणार होते. बरं मी BJPत जाणार होतो तर मग तुम्हाला घ्यायला काय हरकत होती? काय काय नाही, तुम्ही त्यांच्याच मांडायला जात होता का? तुम्हाला काय होती की मी जायच्यात तुम्ही जावं? हे सगळा नुसतं सोशल मीडियाचं लय मनावर घेऊन आहे. आणि 4 लोक असतात. आज तर मी ते एकाला विचारलं, एक तो मौजचा एक आहे, हां तो आहे, त्याला मी सरळ विचारलं तू आता सगळ्याला माहिती ती कमेंट करते, त्याला मी हात धरून विचारलं काय कमेंट करतो तू? मी काय तुझं बांध आहे माझा म्हणलं. तर ते म्हणे मी कुठं केला, म्हणजे सरळ माझ्या समोरच कुठं बोलायचं. ही अशी लोक पाळली आहेत. मी त्यांनाही सांगितलं तुम्ही तुमची जबाबदारीनं लोक पाळा, पक्ष एकच आहे. विरोधात टीका करा, ती काय करते त्याच्यावर टीका करा. तुमची एनर्जी इकडे कशाला वाया घालवत आहे? मी काय विरोधक आहे काय? मी विरोधक असतो तरी पण मी छाती टोकपणे असा विरोध केला असतो, पण मला विरोधच नाही ना त्यांचा. काय का माझा त्यांचा काय विषय? बरं आमचं शेत, बरं जरी आम्ही घरात असलो तरी बांधायला बांध नाही आमचा, 3 किलोमीटर दूर आहे आमचं शेत. म्हणजे असं पण नाही की भांडायला का बांध इथं सारलाय तिकडं सारलाय, तिथं पासून नाही आमचं 1 रुपयाचा आम्ही काही मिंद्यात नाही. तर पक्ष टिकवण्यासाठी फक्त मी तुम्हाला खूप जबाबदारीने सांगतो की आबासाहेबांनी शेवटच्या क्षणामध्ये ज्यावेळेस ह्यांची महत्त्वाकांक्षा राजकारणामधली आणि समाजकारणामधली वाढली, त्यावेळेस माझ्या हातात हात देऊन म्हणले होते की ह्यांना सोबत घेऊन तुम्ही गेलं पाहिजे. ह्या एका भावनेसाठी मी सगळं सहन करतोय. बाकी ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी, आता ते त्यांचं रक्त आहे ते म्हणजे आमचं पण राजकारण मलाही करायचं असेल तर मी कुठल्याही पातळीवर जाऊन करू शकतो, पण अजून आम्ही ती पातळी अजून ओलांडण्याची पण कधी मनात येत नाही. अजूनही वाटतं की हे निवडणुका किंवा राजकारण हे एकट्यावर होत नाही आणि मीच राजा ही भावना कधी माझ्याही मनात येत नाही. आपण सगळेजण असो तर आपण समोरच्याला लढा देऊ शकतो आणि राजकारण सगळ्यांना घेऊन जाण्यासारखीची गोष्ट आहे. आज बाईसाहेब पण येतो मला काल म्हणल्या होत्या, तर शेवटी तिथंही राजकारण आलं, त्यांनी काही कान भरले. तर मी तुम्हाला सर्वांना तुमच्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि मी खरं सांगतो, आज माझी आई इथं बसते, मी तिची शपथ घेऊन सांगतो की लढायचं. शेतकरी कामगार पक्षाचा विजय असो. डॉक्टर अनिकेत भैयांचा विजय असो. अनिकेत भैया आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अनिकेत भैया आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.
पक्ष टिकवण्यासाठी 4-4 पेढं या प्रत्येक सांगोल्यातील सगळ्याच लोकांनी जी ताकद लावलेली आहे ती इथून पुढच्या तुमच्या सगळ्यांची ताकद ही निश्चित कधीही वाया जाणार नाही आणि ताकदीनं येणाऱ्या पंचायत आणि जिल्हा परिषद च्या निवडणुकामध्ये ताकदीनं आपण काम करूया. आज काही लोक बाबासाहेबांच्याही बाजूने आले असतील, त्यांनाही समजून सांगावं ही सांगायलाच पाहिजे. ही भावना तुम्ही पोचवावी. आज तुम्ही बिना कुठल्याही दबावाखाली तुम्ही इथं आला. यासाठी सगळ्यांचं कुठल्याही टीकाटिप्पणीला मी स्वतःही लक्ष देत नाही, तुम्हीही लक्ष देऊ नका. पक्ष म्हणून आपण ताकदीनं काम करूया आणि जी काही पुढं जायची दिशा असेल तर ती निश्चित सगळ्या तुम्हाला ज्येष्ठ मंडळींना, तरुणांना तुमचं जे म्हणणं असेल, जसं आज तुम्ही सांगताय की स्वबळाचा आपण नारा दिला पाहिजे, निश्चित याबद्दलचा विचार आपण करूया. निवडणुका लवकर लागतील या अनुषंगाने आपण बैठक बोलवली होती. बैठक घ्यायला पाहिजे. तर आता आपण ह्याच्यामध्ये आपण एक मुलाखतीचं पण हे करू की ज्या गणातून लोकांना इच्छुक आहे त्यांनी एक त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी असावी. आपण 3-4 लोकांची एक ज्युडिशरी बनवून त्याचे इंटरव्ह्यूज घेऊन त्याला एक चांगलं स्वरूप द्यावं ही ह्या पद्धतीचा विचार आम्ही करू आणि परत आपल्या प्रचाराच्या वेळेस कसं जायचं आहे या संदर्भातला विचार करू. अजून तुमच्या याच्यातलं कुणालाही आता इथं बोलू नाही वाटत आहे आणि सांगू वाटतं आहे अशा कोणत्याही गोष्टी असतील तर मी सदैव तुमच्यासाठी आहे, 24 तास तुमच्यासाठी आहे हा शब्द मी तुम्हा सर्वांना देतो. असं कधीही होणार नाही. आज एवढे मला फोन येतात की मी कचेरीचे काम करतो, मी म्हणजे कार्यकर्ता घरात आहे पण मी काम करतोय. मला तुम्हालाही माहीत असेल किती लोक ते घरात बसून कॉल करतात, पण मी तिथं डायरेक्ट फोन करून त्या संबंधित अधिकाऱ्याला सांगतो. म्हणजे त्या कार्यकर्त्याचं काम पण मीच करतोय, ती निवडून यायला, कारण त्याला वाटावं त्याचा कार्यकर्ता नीट राहावं म्हणून. इथंपर्यंत मी काम करण्यासाठी तुमच्याबरोबर कटिबद्ध आहे. तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी बेझिझकपणे मला कॉल करू शकता कधीही. मी 24 तास आणि आता इथून हा विषय त्याचा बंद करावा की माझा फोन लागत नाही वगैरे हा सगळा विषय कधीही फोन करून तुम्ही प्रयत्नही करू शकता. असे किती लोकांनी पण नुसता फोन सेव्ह करायसाठी फोन केलेल्याला पण मी फोन वापस करतो, ती रिंग करते तसा अर्थ, तर त्यालाही मी फोन करतो. काय कारण काय कसं राहते की त्याला त्याचं गांभीर्य नसते, पण मला माहिती आहे की कोणाला कधी काही गरज असू शकते, तर त्या हिशोबाने त्या भावनेने मी करतो. मी तुमच्यासाठी सदैव राहीन हा शब्द देतो आणि मला सांगितलं की मी ताकदीनं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने विश्वास दिला आहे त्या विश्वासाला सार्थ राहून निश्चित आपण पुढं काम करूया हा शब्द देतो. मी सगळ्यांचे आभार मानतो. ताकदीनं सगळेजण उपस्थित राहिला, अशीच ताकद आपण अखंड पक्ष टिकवण्यासाठी, आबासाहेबांची विचार टिकवण्यासाठी, कारण का हे सगळं जे घडवले ते पक्षाच्या जीवावर आबासाहेबांनी, तुमच्या सगळ्यांच्या जीवावर. आणि आबासाहेब आपल्याला असेच स्थिरकाळ जिवंत ठेवायचे असतील तर पक्ष हा जिवंत राहिला पाहिजे या भूमिकेत मी आहे. आणि तुमचा सगळ्यांचा विचार हा पुढं ठेवून, पक्ष हा पुढं ठेवून निश्चित विचार केला जाईल हा शब्द तुम्हा सर्वांना देतो. तुम्ही सगळेजण आलात, सगळ्यांचं खूप खूप आभार. खूप म्हणजे ह्या गोंधळाच्या वातावरणात पण तुम्ही आला आणि मी सत्य परिस्थिती तुम्हाला सांगितले, मी कोणावर टीकाही करणार नाही. त्यांनी त्यांचं आत्मचिंतन करावं, मीही माझं आत्मचिंतन करून इथंपर्यंत आलो आहे. माझ्याकडूनही काही चुका झाल्या असतील आणि मी सुधरत इथंपर्यंत आलेलो आहे. निश्चित सगळ्यांनी आत्मचिंतन आपण चांगल्या पद्धतीने केलेलं आहे, जबाबदारी आपण पक्षाने घेतलेली आहे. पुढच्या निवडणुकीसाठी ताकदीने लढूया आणि ही सभा सगळ्यांचाच आभार मानतो. आभार मानतील अमोल खरा.